जय हिंद दर्शकों, अचलपुर प्रभात में आपका स्वागत है। 100 सारिकाताई पिंपळे यानी नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार ने प्रहार पक्ष के सभी समर्पित कार्यकर्ताओं के साथ घर घर जाकर जनसंपर्क किया। उन्होंने नागरिकों से सीधे संवाद करते हुए प्रहार पक्ष की विकासशील नीतियों और शहर के लिए अपनी नियत एवं दृष्टि को बताया। इसके साथ ही उन्होंने यह भी आश्वासन दिया है कि शहर की समस्या शहर का समाधान, यही मेरा संकल्प है। यदि जनता उन्हें सेवा का अवसर देती है तो हर मोहल्ले तक विकास पहुंचाना उन्हीं की पहली जिम्मेदारी होगी। जनसंपर्क के दौरान नागरिकों विशेषकर महिलाओं ने सारिकाताई का उत्साहपूर्वक स्वागत किया और शहर में परिवर्तन व प्रगति की उम्मीदों को उनके सामने रखा। प्रहार पक्ष के कार्यकर्ताओं ने भी मतदाताओं से आग्रह किया कि वे विकास, पारदर्शिता और स्वच्छ प्रशासन के लिए सारिकाताई पिंपळे को अपना अमूल्य मत प्रदान करें। सर्वप्रथम माझ्या जुळ्या शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार आणि मातृतुल्य आणि पितृतुल्य यांना सर्वांना माझं चरण स्पर्श। मी सौ सारिका अनिल पिंपळे प्रहार पक्षातर्फे नगराध्यक्षाच्या पदासाठी उमेदवार आहे आणि आमची निशाणी बॅट आहे। माझा या इलेक्शनला आणि या नगराध्यक्ष पदासाठी उभं राहण्याचं एकच ध्येय आहे की आपल्याला या जुळ्या शहरातील विकास करायचा आहे। जुळ्या शहरातील विकास हा रस्ता नाल्यावरच नाही होत, तर आपल्याला शैक्षणिक पाहायचं आहे आणि रुग्णांसाठी पण करायचं आहे। सगळेच मोठे हॉस्पिटलला नाही जाऊ शकत। गरीब वर्ग जो राहतो त्यांच्यासाठी आपल्याला सरकारी दवाखाने झाले, हे झाले, तिथं त्यांच्यासाठी सगळ्यांच्या सोयी झाल्या पाहिजे। आणि प्रहार पक्ष असा आहे की सुरुवातीपासूनच प्रहार पक्षात ज्याला फोन लावला की भाऊंनी रुग्णांना मुंबईला पाठवलेले आहे, अधिक नागपूरला पाठवलेले आहे आणि त्यांची पैशानी, फोनची आणि नेण्याची आणण्याची सगळी मदत केलेली आहे। आणि या पक्षाने गरिबासाठी भरपूर केलेले आहे आणि आपल्याला गरीब वर्गासाठीच करायचं आहे की जेणेकरून शेतकरी वर्ग आहे। आताही भाऊंनी शेतकरी वर्गासाठी पक्ष न पाहता, जात न पाहता, धर्म न पाहता आंदोलने केलेले आहे। भाऊ नसून पण सुद्धा ते आंदोलन करून राहिलेले आहे। मग आता आपण ही सीट जर आली तर आपण आपल्या या गरीब वर्गासाठी काय काय करू शकतो आपल्या या जुळ्या शहरात, आणि आपल्याला हा विकास करायचा आहे। गरीब वर्गही आणि आता गरिबीमुळे माणसाचं, गरीब वर्गाच्या याच्यात शिक्षण सुटून जातो आहे, कारण की आम्ही आमची परिस्थिती पाहिली आहे। आम्ही एक छोट्याशा व्यवहारापासून, छोट्याशा फुटपायरीच्या हॉटेलापासून आम्ही आज मोठ्या याच्यापर्यंत आलेलो आहोत आणि गरीब कशी असते हे आम्हाला माहीत आहे। आपल्याला आपल्या जुळ्या शहराचा विकास करायचा आहे। तिथे आपल्याला शिक्षणाची हे आणायची आहे, सर्व गोष्टी आणायच्या आहे, रस्ते नाले तर आणायचेच आहे, रस्ते करायचे आहे, विजेचं करायचं आहे। परत पाण्याचा प्रश्न आहे, कुठे पाणी मिळतं, कुठे पाणी मिळत नाही। पाणी मिळणं आवश्यक आहे आणि सगळ्यांचाच विकास करायचा आहे, म्हणून तुम्ही सगळा विकास करायचा आहे आणि सगळ्यांचं व्यक्तिमत्व पाहून, व्यक्तिमत्व जे माझे आहेत पती, ते माझे पती 2 वेळा उपाध्यक्ष झालेले आहेत आणि 4 वेळा निवडून आलेले। मी 20 वर्षापासून माझ्या वार्डाचा विकास इतका झालेला आहे की आज भाऊंनी 25-30 करोड रुपये तिथे टाकलेले आहे। मी जर हे असं बोलत असेल, तुम्ही माझ्या मागे जाऊन होऊ पण शकता की आज माझा वार्ड किती हे झालेला आहे। तसंच मला इकडे विकास करायचा आहे आणि आमचं एकच ध्येय असतं की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, कारण की अगोदर पहिले समाज, नंतर आपण। मी एक स्वतः स्त्री आहे, मी एक स्वतः स्त्री असून मी आमचा व्यवसाय हा हॉटेलिंगचा आहे, पण वेळ पडल्यावर मी हॉटेलमध्ये पण जाते आणि प्रत्येकाला आपल्या जोडीदाराची एक मदत करावीशी वाटते। प्रत्येकाला आजकाल कसं आहे, आजच्या या युगात प्रत्येक जणाला वाटते की नाही आपल्याही जोडीदारांनी काही केलं पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला महिलांसाठी इथे व्यवसाय आणणं आहे, बचत गट चालवतात, त्यांच्यासाठी काहीतरी त्याच्यात कार्य करणं आहे आणि मुलींची आणि स्त्रियांची सुरक्षा हे पण एक प्राधान्य आहे। आताच एक घटना घडलेली पण आहे, आजीचंही ती घटना, तसं आपल्याला आपल्या या जुळ्या शहरात नको, तेही आपल्याला करणं आहे। त्याच्यासाठी मला एक स्त्री म्हणून महिला मला मदत करतील आणि आपल्या विकासाच्या, आपल्या जुळ्या शहरातील विकास करण्यासाठी मला आपले मत देतील अशी मी आशा करते। सर्वांना माझा धन्यवाद। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए अचलपुर प्रभात समाचार, जो सच बताए। वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए।